मॉर्निंग गाईज. सकाळ झाली. आजचा तिसरा दिवस वाटतं आणि आज जायचं आहे तुंगनाथला. आणि ते रात्री भरपूर थंडी होती पण आता नॉर्मल आहे, आता काय वाटत नाही. पण तुम्ही जर व्ह्यू बघाल, हे आमचा डायनिंग आहे, तुम्ही त्या दिवशी बघितलंच असेल जेवताना. आणि हा जो समोरचा व्ह्यू आहे तो बघा, तो खूपच छान आहे. हे बघा. सकाळ सकाळी उठल्या उठल्या हा मस्त नजारा दिसतोय आणि असं वाटतं आयुष्याची प्रत्येक सकाळ अशीच असावी. खूपच छान असा नजारा आहे. मी जेव्हा उठलो ना तेव्हा मला असं वाटलं मी स्वर्गातच आहे. पहिल्यांदा हा नजारा मी बघितलाय. सकाळी उठल्या उठल्या असं बघणं म्हणजे एक काय बोलतात ते भाग्यच असतं माणसाचं. खूपच छान आहे. बरं वाटलं आज. असं वाटतं आज जरा एनर्जेटिक फील होते असा नजारा बघून. खूपच छान मज्जा चालली. ॲक्च्युली ते लोक बोलतात की डिसेंबरपर्यंत इथपर्यंत बर्फ येतो. ते लोक इथं राहत नाहीत. पूर्ण भरलेलं असतं बर्फाने. हा सर्व एरिया पूर्ण भरलेला असतो बोलतात. आत्ताच सांगितलं त्यांनी. सो कडक वाटतो आहे, व्ह्यू कडक येतो आहे. तुम्हाला असं मोबाईलमध्ये दिसत नसेल पण ॲक्च्युअलमध्ये बघताना आहे ना, खूप चांगलं वाटतं आहे. एकदम खूप चांगलं वाटतं आहे. सो खरंच. आणि ॲक्च्युली माझा भाऊ इथे येऊन गेलेला आणि त्याने सांगितलेलं चांगला व्ह्यू वगैरे आहे. सो ए विक्रम इकडे. हे बघा, हे हावरे बसले तिथे नाश्ता करायला. गाणं नको, गाणं नको, गाणं नको, गाणं नको. इथे इथे इथे. सो काय बोलतो, आजचा कोणता प्लॅन आहे भाई? आज आपण जाणार आहेत तुंगनाथ, वन ऑफ द हायेस्ट शिवा टेम्पल. ओके. ऑलमोस्ट 6 किलोमीटर बहुतेक ट्रेकचा एक्झॅक्ट माहीत नाही काय, पण चांगल्या हाईटवरच आहे आणि खूप मोठी चढण आहे. कालचं गेलो पण खाली आलो, त्यामध्ये बँड वाजलेली. कालचा विचारूच नका. पूर्ण आज सकाळी उठायला पण होत नव्हतं आणि आता इच्छा पण नाही जायची. आमचा प्लॅन होता, केलाय त्याच्यामुळे जावं लागतंय. आमचा प्लॅन होता 8 वाजता घर इथून सोडायचं. आता 10 वाजले. अजून नाश्ता चालू आहे इथं साईडला. त्याच्यामुळे आता पटापट वगैरे निघतो. एक आहे की हॉटेलचे ओनर वगैरे खूप चांगले आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत, खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि खूप चांगले. आणि जेवण पण खूप खूप चांगलं. काल आमच्या फरमाईश होतं का चना मस्त बनवून. आम्ही 1 वाजता जेवलो इथे येऊन, तरी सगळं गरम होतं. रीट करून म्हणजे चांगलं मस्त बनवून दिलं आम्हाला. आणि सर्व्हिस खूप चांगली यांची, खरंच वी लव्ह इट. सो त्यांची ओळख वगैरे पण करून देऊ आम्ही, पण पहिलं जरा नाश्ता वगैरे करतो, त्याच्यानंतर भेटू. ठीक. हां, त्याच्यानंतर भेटू. ठीक आहे. बाय बाय. आता टाईम झाला इथून निघायचा गुप्तकाशीवरून. हे हॉटेल सोडायचं. आणि खरंच खूप चांगलं हॉटेल होतं. आपण जेव्हा बाहेर जातो वगैरे तेव्हा प्रश्न पडतो हॉटेल कसं असेल, कसं नाही, जेवण कसं असेल, भेटेल की नाही टायमिंगवर, किंवा आपण लेट झालो तेव्हा भेटेल की नाही. सो तेच आहे, ह्यांच्या हॉटेलचे मालक आहेत. मालक मीन्स जे आपल्याला सर्व्हिस देतात वगैरे ते आहेत. त्यांनी आम्हाला जे आम्ही सांगितलेलं जेवण ते दिलं. सूप पाहिजे होतं, रात्री सूप दिलं. सो खूप चांगलं वाटलं आहे. आपण त्यांच्याशी एकदा बोलूया. सर जी, थैंक यू सो मच. ओके सर. आपने इतना सर्विस दिया हम लोग को. और आपको फिर से मतलब कोई आएगा तो रिकमेंड करूँगा. तो आपको कैसा लगा, मतलब हम लोग कैसे रहे? आप लोग का बहुत अच्छा व्यवहार लगा हमको. देखो आप महाराष्ट्र से बिलोंग करते हो. यस यस. मेरे पास बहुत से लोग आते हैं. यस यस. लेकिन आपने मेरे को ऐसा नहीं समझा कि आप बाहर के हो या मैं बाहर का हूँ. एक भाई की तरह हमने जो व्यवहार किया. बाकी आप रात को आए, आपको हमने सोचा कि चलो यार सोना तो डेली है, लेकिन आपको गरम गरम खाने की व्यवस्था हो जाए, और वो दिया है आपको. इसमें कोई शक वाली बात नहीं है. बाकी नेक्स्ट टाइम आपको वेलकम. जब भी आओगे आपके लिए बिल्कुल बहुत बहुत. ॲक्च्युली गुप्तकाशीमध्ये आहे. ह्यांनी आपल्याला हे पण दिलं आहे, कार्ड पण दिलं आहे. मी ते कार्ड टाकतो. आणि तुम्हाला यायचं असेल ना, मी सर्वांना सांगतो इकडेच या, कारण ह्यांची जी सर्व्हिस आहे आणि जे सांभाळून वगैरे घेतात. तुम्ही जर काय सांगत असाल की मला हे बनवून द्या किंवा मला हे पाहिजे वगैरे, सर्व देतात. आणि कालचाच आमचा एक्सपिरियन्स होता. आम्ही काल 1 वाजता वगैरे आलो आहे, तरी त्यांनी जेवण वगैरे चांगलं बनवून दिलेलं. सो थँक्यू सो मच. थँक्यू वन्स अगेन. तुम्हाला काय बोलायचं आहे? डिवाइन हॉस्पिटॅलिटी. एक्झॅक्टली डिवाइन. जो लिखा है वो दिखा है हम लोग को. असं आहे. आणि लिटरली खूप छान आहे. मी हायली रिकमेंड करतो. मी येऊ शकता इथं आणि सर्व्हिसचा यांना एक मौका देऊ शकता. थँक्यू सरजी. थँक्यू सर. थँक्यू. ओके. आता आम्ही इथून निघतो. जायचं आहे आता तुंगनाथला. तुंगनाथ करायचं आहे लवकर लवकर. सो बाय बाय. तिकडे भेटू आपण. ठीक आहे. बाय बाय. नमस्कार भावनो. आता आम्ही निघतोच आहे तुंगनाथला.
पण त्याच्या आधी जरा शूट करायचा मूड झाला आहे, कारण आज आहे बड्डे एखादा आणि तो आपला खासच आहे कौस्तुभ. सो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. तुम्ही लोक काय हे गाणं 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 आता आता पार्टी अरे बार बार दिन ये आए, बार बार दिन वो आए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हेलो हैप्पी बर्थडे टू यू. हेलो हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे कौस्तुभ बाबा. सो आज संध्याकाळी करू सेलिब्रेशन आणि तो बोललाय आपला अर्धा खर्च देणार आहे ते दोघं बहिणी. सो आम्हाला काही टेन्शन नाही, आम्ही निघतो आता, आम्हाला लेट होतोय. बाय 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 बाय. नमस्कार भावना, आपण निघालेलो आता हॉटेलमधून, पण इथे वाटेतच अर्धनारेश्वरचं मंदिर आहे, तिथे चाललो आहे. अर्धी पब्लिक पार्टी फोटोशूट वगैरे करते आणि अर्धी इथे आहे आपल्यासोबतच. चालत जायचं आहे, वर खाली गाडी नाही आणली, इथून चालत जायचं आहे. आणि पाय खूप दुखत आहेत, खूप म्हणजे खूप, विचारू नका. जायचा मूड पण नव्हता आज, जायचा प्लॅन होता 8 वाजता आणि आता वाजलेत जवळजवळ 11:15. खूप लेट आहे आम्ही. तुंगनाथला जायचं आहे, तो हायेस्ट शिवमंदिर आहे तिकडे, आणि तिकडे एकदम बर्फ वगैरे पडतो आणि काय बोलतात ते खूप थंडी, बर्फामधून जायचं आहे. त्याच्यामुळे संध्याकाळ व्हायच्या अगोदरच तिकडून निघायचं आहे. तरी पण मला वाटत नाही, ट्राय तर करूया. पण पहिलं हे मंदिर वगैरे करूया, त्याच्यानंतर अजून एक खाली मंदिर आहे आणि नंतर निघू डायरेक्ट. ठीक आहे, भेटूया आपण. बाय बाय. हे बघा, हे अर्धनारेश्वरचं मंदिर आहे. इथे मग अशी भरपूर लाईन होती, आम्हाला भरपूर भेटलेली, आता जरा कमी झाली. दर्शन तर झालेलं आहे, आता निघतो आम्ही. ठीक आहे, भेटू दुसरीकडे. आता जरा फोटोशूट वगैरे करतो. बाय बाय. भावांना पोचलो आहे आता तुंगनाथच्या एंट्रन्सला. इथून 3 किलोमीटरचा ट्रेक आहे वरती, पण एकदम उभा आहे आणि लागणार आहे खूप टाईम. बघा, हा एंट्रन्स आहे, इथून वर जायचं आहे, खूप वर जायचं आहे. सो आपण स्टार्ट करूया. वाजले तर 2:10. चल, बाकीचे सर्व गेलेत पुढे, आपण पण स्टार्ट करू. बघू किती वाजता पोचतोय आपण. पाय खूप दुखत आहेत कालच्या ट्रेकने, पण ट्राय करू आपण. ठीक आहे, भेटू आपण. बाय बाय. भावनो, खूप हार्ड ट्रेक आहे, जो की हे बघा असं आहे, वर 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 खूप. आणि स्टॅमिनावाले इथे थांबलेत. हे लोक जर चालले नाही, आपण कसं चालणार. तर पुढे दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, कंटिन्यू करतो नंतर. बाय बाय. भावनो, व्ह्यू बघा. अजून टॉपला जायचं आपल्याला, पण हा जो व्ह्यू आहे कडक आहे नंबर. आणि आपण एकदम हळूहळू चालतो आहे, कारण होतच नाही. एकदम वरती असं चढायला आहे. एक मिनिट वरती चढायचं आहे. आणि काल आपण एवढं केलं आहे, त्याच्यामुळे आता होत नाही चढायला. बघू, तरी ट्राय करू आपण, जेवढं होईल तेवढं. आपल्याला 8च्या अगोदर हॉटेलला जायचं असं ड्रायव्हरनं सांगितलं आहे, कारण नंतर परमिशन नाही. त्याच्यामुळे बघू, जेवढं लवकर होईल तेवढं ट्राय करू. ओके, बाय बाय. बघा,
गार्डन एरिया आहे, गार्डनसारखा. आणि आपल्याला अजून खूप वर जायचं आहे. तिथेच आपली एनर्जी गेलेली शूट करता येत नाही तरी पण जरा व्ह्यूज आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवतोय. हवा कसं थकत येत आहे. ॲक्च्युली कालच्या ट्रेकमुळे सर्वांची एनर्जी गेली आहे आणि दोन्ही ट्रेक आम्ही चालतच केले. असं नाही की घोड्यावरून गेलो आहे, एकदा घोड्यावरून आलो असं नाही. दोन्ही वेळा जाताना पण येताना पण चालत. आणि झोप पण नाही, आराम पण नाही. बसमध्ये ओमेटिन वगैरे झोप नाही भेटत आहे बसमध्ये पण, तोच सीन आहे. ठीक आहे, भेटू नंतर वरती. ओके, बाय बाय. सांग धोनींना सांग. व्ह्यू एक नंबर आहेत सर्व, पण ट्रेक कठीण आहे. ट्रॅक कटिंग नाही, जे शॉर्टकट मारतील ना डायरेक्ट 300ला 5,000 रुपयाला फटका आहे. हा, इथे लिहिले ते बघा. ते बघा खाली एकाला पडलं डायरेक्ट. तिकडे फोटो काढत होते, त्यांना पकडले आणि 5,000 त्यांच्या खिशातले गेलेत. सो कंटाळा आलं ट्रेक करायला, पण आरामात जाऊ. केदारनाथ पावलं आहे आम्हाला, बाकी काही विषय नाही. विषय काहीच नाही. ठीक आहे, बाय बाय. बघा भावांनो, एक नंबर आहे. आणि आपल्याला जायचं आहे कदाचित, हे बघा इथून इकडे. भरपूर मेहनत आहे, एनर्जी डाऊन झाली आणि एका पॉईंटला असं वाटतंय की बस झालं, इथेच बसल्यात, बाकी सर्वांनी जावा. त्यांच्यात ताकद आहे पण करायचंच आहे. बघू, ट्राय करू. हो, रेनबो बघा, रेनबो. हे बघा, इथे वरती मंदिर आहे. पोचलोय ऑलमोस्ट. स्नोफॉल होते. बघा रेनबो, भारी आहे. वरती जाऊन शूट करूया आपण, ठीक आहे. नमस्कार भावांनो, वरती पोचून दर्शन वगैरे झालेलं आहे, कारण पटकन घेतलं आहे दर्शन. आपल्याला जास्त आपल्याकडे टाईम नाही, कारण इथून लवकर जायचं आहे. परत स्नोफॉल मगाशी होत होता, आता स्नोफॉल बंद झाला आहे आणि खूप थंडी आहे, खूप थंडी. हे अजून मी घातलं नाही शूट करायचं आहे म्हणून, पण खूप थंडी आहे. आणि वरती जायचं होतं चंद्रशिलाला, पण पॉसिबल नाही ते, कारण आम्हाला 8 वाजेपर्यंत आहे ना हॉटेलमध्ये जायचं आहे आणि तिथे नंतर एंट्री नाही आहे, त्याच्यामुळे पटकन जायचं आहे. तर खूप भारी, खूप हाईटवर आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे डोंगर बघा, ते बर्फ बघा तिकडे, बघा. हे ते मंदिर आहे. जास्त गर्दी नाही ते, पण भारी वाटते. आणि आता उतरायला स्टार्ट करायचं आहे, लवकरात लवकर जायचं आहे. नाहीतर जर गेलो नाही तर ड्रायव्हर बोललेत की बसमध्येच राहावं लागेल. सो पोचू आपण लवकर, ठीक आहे. बाय बाय.
जाता जाता बघू काय व्ह्यू वगैरे भेटतोय का की फोटो काढायला भेटत आहेत का. काल हर दुःख हर दारिद्र्य हर कष्ट हर रोग हर 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 महादेव. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. भावनो हा व्ह्यू बघा. हा इथे व्ह्यू सर्व चांगले आहेत पण ज्याचा स्टॅमिना आहे तोच करू शकतो. कोणाला पण हे नाही इझी नाही. आमची तर खूप हालत झाली आणि आज या टायमिंगला वाजताने 5 पण एवढी थंडी आहे ना इथं अक्षरशः नाक एवढा पॅक झाला ना काही सांगूच नाही शकत. आणि आमचं नशीब वाटतं चांगलं आहे एवढं पण म्हणजे स्नोफॉल वगैरे होत नाही. नाहीतर ऐकायला आलं की मगाशी ते जरा होतो. स्नोफॉल झाला तेव्हा एवढी हालत बेकार झालेली ना आमची खूप बेकार. स्नोफॉल पण झाला आणि नंतर पाऊस पण पडला. खूप थंडी. पण इथं क्लायमेटचं कधी काय होईल सांगता येत एक नाही. नंबर क्लायमेट सेक्सी आहे. पण वातावरण इथं जरा खूप रिस्की आहे. कधी पाऊस कधी स्नोफॉल सांगता येत नाही. रेनबो बघितलं का तुम्ही? हो रेनबो इथं मगाशी पण छान होतं. चला तर जाऊ. आता जायचं आहे एवढं चालत. परत सर्दी वगैरे झाली नाक वगैरे जाम झालं. भेटूया आपण खाली. बाय. नमस्कार भावांनो. आता निघालोय आपण मंदिरातून डायरेक्ट हॉटेलला जायला. कुठे आहे रे आपलं हॉटेल? पिपलकोटीला. आणि इथे ड्रायव्हरने समजून घ्या काय केलंय ते. त्यांनी सांगितलंय की तुम्ही आता तुमचे सीट फास्टन करून घ्या हा. आणि बाहेरचं एकदम खतरनाक रोलर कोस्टर सारखी गाडी चालवतात ते आता. त्याच्यामुळे आता याच्यामधून कौस्तुभला काय वाटतंय तो त्याला सांगेल आता बघा. आणि ह्याचा बर्थडेच आहे. हे असं वळण बघून ना तुम्हाला एक सांगतो एक गाणं आठवते जैसे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे रोलर ईश्वर. कोस्टर चालू झालेलं आहे इथं. चालत बघा चालू रोड बघा शकतो. बाई. चालू करा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होत नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन फुले नित्य जगी करण्या नष्ट. सोड सोड माया सारी सोड सोड माया सारी आत्मभोगत नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हे भोळ्या शंकरा ए भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. ए भोळ्या शंकरा ए भोळ्या शंकरा. त्रिशूल डमरू हाती संगे नाचे पार्वती. हो त्रिशूल डमरू हाती संगे नाचे पार्वती. आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. ए भोळ्या शंकरा ए भोळ्या शंकरा. ऍक्च्युली जायला आता 2-2.5 तास लागणार आहेत आणि खूप वळण आहेत. त्याच्यामुळे सर्वांची झाली आहे. आवाज इथं पुढे येऊन बस सगळं त्याच्यामुळे हे चालू आहे. आता बघूया किती कोण एनर्जेटिक राहते. हा बोल. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. जरदंगमी पाहुनिया साईलीला. जरदंगमी पाहुनिया साईलीला. क्या बात आहे.
संपलं. पायी शिर्डीला येतो साईनाथा, पायी शिर्डीला येतो साईनाथा, तुम्ही दर्शन द्या वेळ आता, तुम्ही दर्शन द्या वेळ आता. तुमच्या नादान मी पाहिली तुमची शिर्डी, तुमच्या नादान मी पाहिली तुमची शिर्डी, तुमच्या नादान मी पाहिली तुमची शिर्डी. ओ पायी शिर्डीला, पायी शिर्डीला येतो साईनाथा, तुम्ही दर्शन द्यावे लाता. नमस्कार भावांनो, आपल्या भावाचा बर्थडे आहे आणि हा आपल्याला केक भेटलेला आहे, मध्ये सेलिब्रेट करायचं आहे. सो आता केक कटिंग आहे. चल 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 ये वाजव चल. To you, happy birthday to you, happy birthday dear Kaustubh, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday to you. क्या बात, खिला खिला खिला. हा थोडा थोडा खाओ. हे तो वाजव ना, बार बार. एकदा प्लीज प्लीज प्लीज. हे थोडं वाजव चल लवकर. थोडा दे. थांब. हा Happy birthday to you, happy birthday to you. झालेलं आहे आपलं बर्थडे सेलिब्रेशन. ठीक आहे, फोन अजून फ्रेश पण नाही झालं बघा, जस्ट पोचलो आपण. सो फ्रेश होऊन वगैरे भेटू. ठीक आहे, बाय बाय. हे बघा भावाची हालत बघा. नाही खाल्लाय त्याने, नाही खाल्लाय बरोबर त्याला. ठीक आहे, चला झालेलं आहे सेलिब्रेशन. आणि ह्याचा लुक बघा. ठीक आहे, नंतर भेटू फ्रेश वगैरे होऊन. लवकर जावा, फ्रेश व्हा. थँक्यू सो मच वाजवल्याबद्दल. ओके, बाय बाय. नमस्कार मंडळी, फायनली फ्रेश वगैरे झालो आणि ॲक्च्युली थंडी वगैरे आहे, पण वाटत नव्हती थंडी आहे, पण आहे. आपलं रूम तिकडे आहे, पण आपण आलो आहे इथे जरा जेवायला. सो जेवू वगैरे, आणि खूप सगळेजण थकले, आरामच करू. ठीक आहे, बघा हे हॉटेल आहे. हॉटेल तर चांगलं दिसतं ॲक्च्युली. रूम वगैरे एवढं खास नाही. जो पहिला होता ना तो क्लास होता, हा एवढं खास नाही हॉटेल. पण ह्याचा एंट्रन्स वगैरे क्लास आहे हॉटेलचा. हे लोकांनी अगोदरच नंबर लावला आहे. मी करतो चल तुला फोन. आता आमचा ब्लॉगर आलाय, ब्लॉग करतोय. तू पण येशील नाही तर त्याच्या ब्लॉगमध्ये दाखवू का?
ठीक आहे, आता मग काय काय भेटते काय नाही काय काय बघू आपण. जेवलं का? आता जेवायला आलो हॉटेलला. भावांनो फायनली अर्धा तास वेट करून वेट केल्यानंतर जेवण आलं आहे. पण वर्स्ट एक्सपिरियन्स. हां म्हणजे 4-5 दिवस झाले आम्हाला इथे येऊन, पण एवढं वाईट एक्सपिरियन्स पहिल्यांदा आला आहे. एवढं आम्ही पूर्ण थकून आलो आहे, सगळं थकून मागून आलो आहे. हॉटेलमध्ये रूम सर्व्हिस व्यवस्थित नाही आहे, जेवणाची टेस्ट चांगली आहे, पण वेळेत भेटलं पाहिजे ते वेळेत नाही भेटलं, त्याच्यामुळे सगळा मूड ऑफ झालेला आहे. आणि क्वांटिटी पण एवढी खास नाही, पण बघू काय टेस्ट आहे काय नाही वगैरे. सगळ्यांनी तर चालू केले. बाय बाय. नमस्कार भावांनो, झालं आहे आता जेवण वगैरे सर्व काय, पण खास एवढं काहीच नव्हतं. बॅड एक्सपिरियन्स होता खूप, म्हणजे खूप बॅड. हे नाही तर ते नाही, ते नाही तर हे नाही. कंटाळा आला आणि वरतून थकवा असं जाणवते ना. आता गेल्यावरती झोपायचं. हां, थोडा मोबाईल वगैरे बघायला लागतोच, पण झोपायचं. बाकी 2-4 जण आहेत जेवत आहेत. आम्ही निघालो पुढे जरा आराम वगैरे करू आणि सकाळी होऊ फ्रेश. बघू, माझं डोकं पण दुखतं आहे, जरा गोळी वगैरे घेऊन झोपायचा. ठीक आहे, हा व्लॉग इथपर्यंतच असेल. उद्या जायचं आहे बद्रीनाथला आणि मानागावला. सो सकाळी निघायचं आहे, लवकर निघायचं आहे, पण आम्हाला तर काय होणार नाही पॉसिबल. बघू कसं काय ते. सो आपण तो शूट करणार आहे, पण वेगळा करू. ठीक आहे, हा इथपर्यंतच असेल, जो की तुंगनाथ वगैरे होता. ठीक आहे, कसं वाटलं काय वाटलं ते सर्व सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपण 200च्या खूप जवळ आहे आणि आपल्याला करायचंच आहे ते. सो तुमची प्रायोरिटी आहे की सबस्क्राईब करणं, लाईक करा आणि कमेंट तर नक्की करा. ओके, बाय बाय.